हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. हरे नमः. श्री कृष्णोवाच नाहं भक्षितवान् अम्ब सर्वे मिथ्याभिशंसिनः यदि सत्यगिरीस्तर्हि समक्षम पश्चिमे मुखम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे भगवान गोपालकृष्ण यांच्या बाललीला यांचं कथन भागवतकारांनी मोठ्या तन्मयतेनं केलेलं आहे. गर्गांनी त्यांची नावं ठेवली, अनेक नावं आहेत त्यांना, पण या युगामध्ये त्याला कृष्ण असं म्हणतात. इदानीम कृष्ण ते गताः. या काळामध्ये श्रीकृष्ण असं त्यांचं नाव आहे. काळा रंग आहे, परंतु वेगवेगळे नावं त्याला आहेत. 1000 नाव आहेत भगवंताला. आणि हा रोहिणी पुत्र बलराम आहे. हा राम आहे, रमणात राम. जो लोकांना रममाण करतो तो राम. ज्याप्रमाणे हे नावं ठेवल्यानंतर मोठ्या गुपचूप नावं ठेवली. आणि इकडे भगवान गोपालकृष्ण यांच्या खोड्या सुरू झालेल्या आहेत. काय काय भगवंतांनी सकाळीच उठायचं आणि सगळ्यांना मोठं कौतुक वाटायचं. भगवान गोपालकृष्ण बलरामाबरोबर क्रीडा करू लागले. सहरामो व्रजस्त्रीणाम चिक्रीडे जैन मुदम्म. आईला आनंद होत चाललेला आहे. कृष्ण जन्माला आल्याबरोबर काय बदल झाला याचं वर्णन कृष्णदयाळनवांनी केलेलं आहे. जन्मताची कान्हा वांजगाळी पान्हा भाकडा खडाना वळलिया. भगवान जन्माला आल्याबरोबर भाकड गाईला सुद्धा पान्हा फुटला. त्यांना वत्स झाले. अपुष्पी सुमने निर्जळी जीवने. ज्या झाडांना कधी पानं आले नव्हते, फुलं आले नव्हते, त्यांना पानं आणि फुलं आली. नद्या धोधो धोधो वाहू लागल्या. अहो, ज्या ठिकाणी भगवान गोपालकृष्ण आहे त्या ठिकाणी लक्ष्मी ही वास्तव्य करायला आलेली होती. कारण भगवंताला ती कधी सोडत नाही. अनपायिनी, जी भगवंताला कधी सोडत नाही, भगवंताचे पाय ती कधी सोडत नाही. मग भगवान गोकुळात आल्यावर लक्ष्मी काय वरती राहील का? ती देखील भगवंतासोबतच आली. आणि म्हणून ते म्हणतात अशा पद्धतीने सर्वांना आनंद झाला. सगळे भगवंता कृष्णाकडे तल्लीन झाले. आता गोकुळातल्या लोकांना कृष्ण म्हणजे एक बालक आहे असं वाटत होतं, पण तरी सुद्धा कृष्णस्य गोप्यो रुचिरम वीक्ष कौमार चापलम. वीक्ष कौमार चापलम. त्याचं खेळणं, त्याचं हसणं, त्याचं पाहणं, हे पाहता हसितम मधुरम आपण म्हणतो ना, भगवंताचं सगळं मधुरच आहे. मधुराधिपते अखिलम मधुरम. ह्या मधुराधिपती असणाऱ्या भगवंताचं सगळंच मधुर आहे. चलितम मधुरम, हसितम मधुरम. चालणं गोड, हसणं गोड, पाहणं गोड, त्याचप्रमाणे खोड्या करणं गोड. अहो, सकाळीच उठायचं आणि अकाळी बासुडे सांडुनिया गायीसी सांगे गोपिकासी कृष्णनाथ. सकाळीच उठायचं आणि दुसऱ्या गोपीच्या घरी जायचं आणि त्यांचे वास्त्र सोडायचे. या गाईचे वास्त्र त्या गाईकडे सोडायचे, त्या गाईचे वास्त्र या गाईकडे सोडायचे. वत्सान मुंचन. सकाळीच उठायचं, वासराची बिरडे फोडायचे आणि मग गोपिकांना सांगायचं, अहो तुमचं वासरू सुटलं ना. अहो कसं काय सुटलं? बिरड फोडून. हा बिरड हाच फोडायचा हळूच. याप्रमाणे ते म्हणतात ज्या गाईचे जे वास्त्र नाही तिकडे त्या वासरांना घेऊन जायचं. याप्रमाणे अकाळी म्हणजे ती काही वेळ आहे का? दूध काढायच्या वेळेला वासरू सोडावं, पण अकाळी
वासुरे सोडून या गायीसी. सांगे गोपिकासी कृष्णनाथ, गोपिका धावती वासरे सावरू, ऐकोनी गजरू कृष्ण हासे. आणि गोपिकांची गडबड सुरू झाली. अरे 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 वासरू सुटलं की मग आपण हसायचं. बघा कशी मजा केली. याप्रमाणे वत्सान्मुंचन क्वचित समये क्रोशजंदार हासा स्तेयम स्वयावत्यथ दधिपय कल्पित स्तेय योगैः. आणि गोपिका तिकडे गेल्या की त्यांचं लोणी घ्यायचं आणि सगळ्या मुलांना म्हणायचं घ्या खा. आता गोपिका गेल्या तिकडं. याप्रमाणे त्यांचं लोणी खा, त्यांचं दही खा. तिथे काही माकडं असायचे, माकडांना बोलवायचं इकडे. वानरांना बोलवायचं, वानरांनाही लोणी द्यायचं, वानरही खायचे. मरकान भोक्षण विभटित सच्चेन. आणि कधी कधी भांडे फोडून टाकायचे. याप्रमाणे द्रव्या लाभे सकृपितो यात्युपक्रोश तो कान. भगवंताच्या अशा पद्धतीने लीला चाललेल्या आहेत. उलंडी गोरस सोडून दुधानी. कधी कधी जाता जाता उगतच लाच मारायची आणि माठ फोडून टाकायचा. एखादं काहीतरी खडा घ्यायचा, माठ फोडून टाकायचा, त्यातलं दही सांडायचं. उलंडी गोरस सांडोरी दुधानी. आणि हे मरकट धणी मरकट आले ते दही दूध घ्यायचं आणि माकडांना द्यायचं. कृष्ण कधी कधी तर एखाद्या गवळणीच्या घरी जायचं सकाळी उठून आणि तिथं रांगोळीच्या जागेवर विधी करून ठेवायचा. सकाळचा विधी रांगोळीच्या जागेवर. सगळ्या गोपिका रागवायच्या, कधी कधी चिडायच्या. कृष्ण दापी नारी चोरट्या म्हणून घरच्या घरधणी कृष्ण सत्य. गोपिकासी खोणा ग्रहाच्या सांगे सम्मार दिले हा गे गेहा माझी. कृष्ण दयाळू म्हणतात त्यांच्या या काव्यामध्ये, साहित्यामध्ये, गोपाळासी खुणा ग्रहाची या सांगे. गोपाळांना सांगायचं त्या घरी चला, आपण त्या घरी जाऊन चोरी करू. तिथं जाऊन आपण गोपिकांच्या मध्ये भांडण लावू, काहीतरी उद्योग करून येऊ. आणि तिथं बरोबर जायचं त्या वेळेला. आणि समार दिल्या हागे गे हा माझी. ज्या घरी ना तोडे गोरस कृष्णासी, कृष्ण त्या ग्रहासी आगल आली. पालकी मंचिकी निद्रस्ते लेकोरे त्याचे हे चिमोरे कृष्णनाथ. जे एखाद्या लहान मुलं पाळण्यात झोपलेले असले की हळूच त्याला चिमटा काढायचा झोपलेले असल्यावर, आणि ते रडायलं की पळून जायचं. मग सगळ्या गोपिका म्हणायच्या, अरे कृष्णा चांगलं झोपलेलं लेकरू कशाला उठवलं, मी कशाला उठू, मी तर गेलो नाही तिकडं. याप्रमाणे प्रत्येक शब्दात कधी कधी लबाड बोलून, कधी गंमत करून, कधी विनोद करून, स्थेयो पायर विरटी करते सुप्रतिको यथास्ते. याप्रमाणे जो निर्गुण निराक्षरी व्यापक सचराचरी. धनी जनार्दन महाराज म्हणतात त्यांच्या काव्यामध्ये, जो व्यापक आहे, जो निर्गुण आहे, चराचरामध्ये व्यापक आहे, असा गोपाल कृष्ण गोपिका अंकावरी नाहतो कैसा. गोपिकांच्या अंकावर, गोपिकांच्या मांडीवर तो कसं काय नाहतो. अहो जो सुरा अभयदानी, जो सगळ्या देवांना अभय देणार आहे, तो गोपिकांनी रागवल्याबरोबर कसा भीतो. जो सुरा अभयदानी. आणि तया भेडविती गवळणी बागुला आला. कधी कधी कृष्णाला ह्या सगळ्या गोपिका भेडवायच्या. कृष्णा हे पहा, इथून पुढे आला तर बागुलवा येईल बर का. कृष्ण घाबरायचा. जनी जनार्दन महाराज म्हणतात की अहो जो सुरा अभयदानी, जो देवांना अभय देणार आहे, जो सगळ्या जगाचा अभय आहे, तो गोपिकांनी घाबरल्याबरोबर कस काय भीतो कळत नाही. तेव्हा असा हा कुतूहल, असा भगवान अलौकिक आहे. तो कधी गोड आहे, कधी द्वाड आहे, कधी लौकिक आहे, कधी अलौकिक आहे. त्याच्या लीलाच कळत नाहीत. याप्रमाणे गोपिकांची अवस्था त्यांनी सांगितली आहे. आणि या गोपिकांच्या अवस्थेमध्ये गोपिका कशा कृष्णाशी तल्लीन झालेल्या होत्या ते सांगितलं. एकदा कृष्ण खाय माती सांगती गोपाळ, मोहे उता वेळ पाहू जाता. हेच भागवतामधलंच सगळं काव्यामध्ये कृष्णदयाळवांनी आणलंय. त्यांनी म्हटलंय की एकदा बलराम दादांनी सांगितलं यशोदा मातेला, कृष्णाने माती खाल्ली. कृष्णाने माती खाल्ली म्हटल्याबरोबर नाहम भक्षितवान अंब. यशोदा आली, कृष्णा बघू दे माती खाल्ली का, बघू दे आक. कृष्ण म्हटला, नाही आई, मी नाही माती खाल्ली. नाहम भक्षितवान अंब, मी माती नाही खाल्ली. कृष्ण खाय माती सांगती गोपाळ, मोहे उता वेळ पाहो जाता. रागे रागे कृष्ण धरियला मनगटी, दर्शनासी पटी उगारिली. आणि
हात धरला आणि दुसऱ्या हाताने काठी, हे बघ नाही तर तुला एक काठी मारील, सांग खरं, खरं बोल. एवढ्या बरोबर कृष्णाने सांगितलं माती नाही खाल्ली. आ करून दाखव. मुखी आ करून दाखवल्याबरोबर श्रीकृष्णाच्या मुखामध्ये ब्रह्मांड पाहिले, तटस्थ राहिले, चित्त वेधे. आणि काय दिसलं? द्वीपे कुळाचळ कृष्णी देखे. पृथ्वी दिसली, ग्रह तारका दिसल्या, सूर्य दिसला, चंद्र दिसला, मोठमोठे पर्वत दिसले, सप्त समुद्र दिसले, त्याप्रमाणे सप्त द्वीपवती पृथ्वी दिसली. आणि याप्रमाणे कृष्णाच्या तोंडामध्ये हे सगळं पुन्हा एकदा दुसऱ्यांदा दर्शन दिलं. एकदा जांभळीच्या मिशे आणि इथे एकदा माती खाल्ली म्हणून. याप्रमाणे एकदम तिने डोळे झाकले आणि मुखी झाडा घेता ब्रह्मांड पाहिले, तटस्थ राहिले चित्त वेधे. ज्योतिषचक्रम जलम तेजो नभस्वामी देवच वैकारिकांद्री मनोमत्रा गुणास्त्रया. मन, मात्रा, त्रिगुण, वैकारिक इंद्रिय हे सगळं दिसलं. जीवकोश दिसला, स्वभाव दिसला, काय काय दिसलं नाही. अहो सगळं विश्वरूप दर्शन. जे विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवलं ते विश्वरूप दर्शन आईला त्यांनी दाखवलं. ज्याप्रमाणे गोपेश गोपास गोधनाश्रमे, याप्रमाणे ते म्हणतात ही यशोदा तल्लीन झाली. दुसऱ्यांदा भगवंतांनी तिला ब्रह्मरूप दर्शन दाखवलं, विश्वरूप दर्शन दाखवलं. तेव्हा राजाने प्रश्न विचारला, सहजच प्रश्न विचारला, महाराज अहो यशोदा आणि नंद यांच्या घरी प्रत्यक्ष भगवंताला बालक्रीडा करायला मिळाली, त्यांना ती बालक्रीडा पाहायला मिळाली, काय भाग्य असेल त्यांचं. अहो जे भाग्य वसुदेव देवकीला मिळालं नाही, कारण वसुदेव देवकींनी जन्म दिला पण बाललीलेचं भाग्य नाही मिळालं. लहान बालक्रीडेचं भाग्य ह्या यशोदा आणि नंदांना मिळालं. काय कारण आहे हो त्याचं? शुकाचार्यांनी विचारलं काय कारण असेल? त्यांनी असं कोणतं पुण्य केलं की ज्यामुळं त्यांना हे मिळालं? ते म्हणतात पितरो नान्व विंदेताम. प्रत्यक्ष वसुदेव देवकीला सुद्धा प्रत्यक्ष जन्म देऊन हे सुख मिळालं नाही. हे सुख देवकी आणि वसुदेवाला जे मिळालं नाही ते नंद आणि यशोदेला कसं काय मिळालं सांगा बरं. नंदम किम करोत ब्रह्मन ऐश्वर्य एव महोदयम. नंद यशोदाने असं कोणतं पुण्य केलं की ज्यामुळे त्यांना हे मिळालं? प्रत्यक्ष यशोदेचं स्तनपान करायला मिळालं. यशोदाच्या महाभागा पपोयस्या स्तनम हरी. काय कारण असेल सांगा बरं. असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं. या ठिकाणी शुकाचार्य म्हणतात परीक्षिते, अरे ही द्रोणो वसूनाम प्रबरो धरया सहभार्यया. हे जे नंद आहे आणि यशोदा आहे हे दोघं जण पूर्वजन्मीचे फार अलौकिक होते. त्यांनी खूप मोठी तपश्चर्या केली होती. द्रोण नावाचे वसू हे नंद आहेत, वसू आहे द्रोण नावाचे, आणि धरा नावाची त्यांची पत्नी ही यशोदा होती पूर्वीच्या जन्मामध्ये. नंद आणि हे द्रोण नावाचे वसू आणि धरा ही यशोदा, त्यांनी एवढी तपश्चर्या केली की ब्रह्मदेवांनी त्यांना वरदान दिलं. त्यांनी सांगितलं महाराज मला वरदान द्या, भगवान माझ्याकडे पुत्र म्हणून राहिले पाहिजेत, भगवंताला मी पुत्र म्हणून सांभाळलं पाहिजे, भगवंतानी पुत्र म्हणून माझ्याकडे जन्म घेतला पाहिजे असं मला वरदान द्या. करिष्यमाण आदेशान ब्रह्मणस्तुम वाचः. आणि ब्रह्मदेवांनी सांगितलं हो तुमच्या म्हणण्याप्रमाणे होईल. याप्रमाणे यशोदा ही आता यशोदा झाली. त्यावेळेला ती धरा होती. यांनी वर्णन असं केलंय की ही जी यशोदा आहे ती जी पूर्वीच्या जन्मामध्ये द्रोण वसूची पत्नी होती. एका ठिकाणी वर्णन असं आलेलं आहे की पतीसोबत ती आश्रमामध्ये असताना अतिथी सेवेचं व्रत ती करत असे. शंकर पार्वती आणि विष्णूंनी तिची परीक्षा घ्यायचं ठरवलं. ती एका दुकानात गेली. असं वर्णन एका पुराणामध्ये आलेलं आहे की एका दुकानात गेली. आता भगवंतानी तर तिची परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं. मग काय, ती दुकानात गेली तर दुकानामध्ये भोजन सामग्री त्यांनी विकत आणली आणि दुकानदार हा कामी प्रवृत्तीचा होता. दुकानदारांनी ती आता त्याच्याकडं दुकानात सामान घ्यायला आली तर तिने त्या दुकानदारांनी तिच्या स्तनालाच हात लावला. हे पाहिल्याबरोबर तिने ते स्तनच कापून दिले
आणि घरी आली. आणि हीच पुढे यशोदा झाली. ब्रह्मदेवाच्या वराने ती विष्णूची आई झाली, माता झाली, असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे जिने स्वतःच्या देहाचा सुद्धा विचार केला नाही आणि ती ताबडतोब त्या दुष्ट असणाऱ्या दुकानदाराला तिने स्पर्श करू दिला नाही आणि ज्याला स्पर्श केला ते तिने काढून टाकलं. अशा पद्धतीने ही इतकी निरीच्छा असलेली म्हणून ती यशोदा झाली असं वर्णन केलेलं आहे. याप्रमाणे अस्मियुक्त स भगवान ब्रजे द्रोणो महायशाह, याप्रमाणे हा द्रोण पुढे नंद म्हणून जन्माला आला. आणि धरा या ठिकाणी ते म्हणतात की ज्या ज्या वेळेला भगवान अवतार घेतो त्या त्या वेळेला द्रोण हाच नंद होतो आणि धरा हीच आई होते. धरा म्हणजे पृथ्वी आहे, ही धरा हीच आई होते. याप्रमाणे भगवंताला ज्या ज्या वेळेला जन्म घ्यायचा असतो त्या त्या वेळेला त्यांनी ही स्वरूप धारण केलेलं आहे. याप्रमाणे एकदा घटना अशी घडली म्हणे आणि ही घटना त्यांनी एका पुस्तकामध्ये संदर्भ असा दिलेला आहे की वैष्णव तोषणी नावाची एक टीका आहे. त्या वैष्णव तोषणी नावाच्या टीकेमध्ये असं म्हटलंय, चक्रवर्ती विश्वनाथ ठाकूर यांनी असं म्हटलंय की ही जी कथा आपण आता पाहणार आहोत ती उलूख बंधनाची, भगवंताला उखळाला बांधलं. तर ही जी उलूख बंधनाची कथा आहे ती कधी घडली आहे तर ते म्हणे ही दिवाळीच्या दिवशी घडली. हे एक नवीन संदर्भ मला मिळाला. तेव्हा दिवाळीच्या दिवशी घडलेली कथा आहे आणि म्हणून दिवाळीच्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी दिवे लावतो आणि मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतो. गाय गोराची बारस वगैरे जे करतो ना ते या निमित्ताने करतो. तेव्हा अशा पद्धतीने त्यांनी असं म्हटलंय की भगवंताच्या या यशोदेकडे अशा काही गायी होत्या की त्या गायी सुगंधी असे गवत खात होत्या म्हणे. श्री ठाकूरांनी लिहिलंय, चक्रवर्ती ठाकूरांनी. तेव्हा ही तोषिणी टीकेचा उल्लेख करून, वैष्णवी तोषिणी नावाच्या टीकेचा उल्लेख करून त्यांनी म्हटलंय की त्यांच्याकडे असलेल्या ज्या गायी आहेत त्या सुगंधी गवत खात होत्या, त्यामुळे त्यातून सुगंधी अशा प्रकारचं दूध येत असे आणि भगवान गोपाल कृष्णाला तेवढंच ते पटत होतं, तेवढंच आवडत होतं, बाकी आवडत नव्हतं. आणि म्हणून यशोदा ही त्या गायींना, ठराविक गायी होत्या, त्या ठराविक गायींचं ठराविकच दूध, त्याचं लोणी ती मुद्दाम काढत होती कृष्णासाठी, सुगंध अशा प्रकारचा त्याच्यातून यावा. आणि आता सुद्धा सकाळी उठली आणि तिने भगवंताला या ठिकाणी त्याचं उठण्याच्या पूर्वी, कृष्ण उठण्याच्या पूर्वी आपण उठावं आणि देवाला जे आवडतं, कृष्णाला जे आवडतं ते लोणी काढून ठेवावं. त्या गाईच्या दुधाचं लोणी, ताजं लोणी आपण काढावं. म्हणून ती उठली सकाळी आणि स्नान वगैरे केलं आणि बरोबर सूर्योदयाच्या प्राक, कारण सूर्योदय झाल्यानंतर मग या लोण्यामध्ये वेजण निर्माण होतं किंवा लोणी हे वितळतं. त्यामुळं जोपर्यंत गारवा आहे तोपर्यंतच हे लोणी आपल्याला त्या ताकातून निघेल. म्हणून ती सकाळी उठली आणि स्नान बिन करून, नवीन वस्त्र परिधान करून, त्याचप्रमाणे केसाला सुंदर अशा प्रकारचे मालतीचे फुलं लावले असं वर्णन केलेले. मालती निर्ममंथ, मालतीचे फुलं लावलेले होते, सुगंध सुटला होता. आणि हा त्या गायींच्या दुधाचा देखील सुगंध, काय सुगंधाला काही तोटाच नाही. अशा पद्धतीने क्षौमंब असं पृथुकटी तटे रेशमी वस्त्र नेसलेलं. आणि आता ही म्हातारी झालेली होती त्यामुळं थोडं अंग जरा स्थूलही होतं, अंग स्थूल होतं. त्याचप्रमाणे तिचं अंग स्वतःला तोलतही नव्हतं, पण ती स्वतःहून सगळं करायची. आता घरी काही दासदासी नव्हत्या का बरं? पण नाही, कृष्णाला जर दूध लोणी द्यायचे तर आपण हाताने करून द्यावं अशा प्रकारची इच्छा तिची. त्याप्रमाणे दधी निर्मंथने काले स्वयं चान्य गायत, आणि कृष्णाच्या लीला ती गात होती. आता या ठिकाणी जुन्या काळातल्या बायका ज्याप्रमाणे जात्यावर बसल्या की ओवी गायच्या, असं म्हणतात की जात्यावर बसलं की ओवी सुचते. का तर श्रम आणि गाणं याचं एक नातं आहे. गाण्याने श्रम वाटतात हलके, हेही नसे थोडके. ही जी सगळी निर्मिती आहे साहित्याची ती सगळी श्रमातून झालेली आहे. म्हणून भलरी गीत कुठून आलं? श्रमातून आलं. भलकरी गीत श्रमातून आलं. जात्यावरच्या ओव्या श्रमातून आल्या. म्हणजे जे जे आपण श्रम करतो त्या श्रमातून काव्य निर्माण होत असतं. साहित्य हे नुसत्या सुखातून निर्माण होत नाही, ते थोड्या दुःखातून सुद्धा निर्माण होतं. दुःख म्हणजे श्रम. तेव्हा माणसाला
जेव्हा श्रम होतात, परिश्रम होतात, तेव्हा त्यातून साहित्याची निर्मिती होते. म्हणून इंग्रजीमध्ये असं म्हटलंय की आवर स्वीटेस्ट सॉंग्स आर दोज दॅट टेल अस सॅडेस्ट थॉट्स. आमचे सुंदर गाणे ते, गोड गाणे ते, जे आम्हाला दुःखात्मक विचार सांगतात, शोकात्मक विचार सांगतात. तेव्हा शोकात्मक म्हणजे गंभीर या अर्थाने. तेव्हा साहित्य निर्मितीचा जो सिद्धांत आहे तो वेदनेतूनच आहे. वेदनेतून साहित्याची निर्मिती सांगितली आहे. भरताने सुद्धा त्याच्या नाट्यशास्त्रामध्ये असं म्हटलंय की जे दुःखार्तानाम, श्लोकार्तानाम, श्रमार्तानाम तपस्विनाम विश्रामजन लोके नाट्यमे तन्मया कृतम. भरत मुनी यांनी नाट्यशास्त्रामध्ये नाट्यशास्त्र का निर्माण झालं, साहित्य का निर्माण झालं हे सांगताना श्रमार्तानाम, दुःखार्तानाम, श्लोकार्तानाम तपस्विनाम विश्रामजननम लोके, थोडा त्यांना विश्रांती मिळावी म्हणून साहित्य निर्माण झालं, काव्य निर्माण झालं. तेव्हा काव्य आणि श्रम याचं एक नातं आहे. काव्यात्मता ही त्यातून निर्माण होते, त्यातून काव्यात्मतेतून आपोआपच गीतात्मता निर्माण होते. हे जे आपण जे संत साहित्य वाचलं तर आपल्याला कळेल, अहो तुझं गायी ना अनंता, असं जेव्हा एखादी जनाबाई म्हणते तेव्हा दळिता कांडिता तुझं गायी न अनंता. कशामुळे दळिता कांडिता? अहो ते श्रम करताना त्या श्रमाचं सुद्धा काही वाटत नाही जर अनंताचं गायन असेल तर. म्हणून श्रम करता करता भगवंताचं चिंतन आपोआपच होतं. जनाबाई असो, सोयराबाई असो, यासारख्या स्त्रिया असो, यांनी अगदी सडा टाकताना, त्याचप्रमाणे पाखडताना, अंगण झाडताना ते म्हणतात ना, अंगण झाडिता कृष्ण गाती, दळिता कांडिता यशोदेचे परी, गातीच्या सुंदरी कृष्ण क्रीडा. ज्या यशोदेच्या प्रमाणे दळिताना, कांडिताना, अंगण झाडताना, अंगण झाडिता कृष्ण गाती, साधनाचे दैव मोक्षाचे वैभव, कृष्ण दयानभ प्रेम होपी. याप्रमाणे भगवान गोपाल कृष्णाच्या सगळ्या बालचरित्राचं गायन करून, म्हणजे पूर्वीच्या स्त्रिया, खरं म्हणजे साहित्य निर्मिती स्त्रीनेच केलेली आहे, हा एक सिद्धांत नवीनच आहे. साहित्य निर्मिती सुद्धा स्त्रियांकडूनच झाली आहे. का तर स्त्रियांच्या मध्ये भावना असतात, ज्या भावना असतात त्यातून साहित्य आपोआप निर्माण होतं. ज्या भावनेच्या द्वारे साहित्याचं प्रगटीकरण होतं, काव्याचं प्रगटीकरण होतं. आणि स्त्रियांना आपोआपच गाण्याची हौस असते, गाण्याचा नाद असतो आणि त्यामुळे त्याला गीतात्मता प्राप्त होते. तेव्हा गीतात्मता, म्युझिक जे आहे ते आपोआपच त्या साहित्यातून निर्माण होत असतं. साहित्यामध्येच म्हटलेलं आहे त्यांनी की हे साहित्य हे म्युझिकमधून, गीतेमधून, गीतामधून आपोआपच प्रगटतं. या गीताला, साहित्याला मुद्दाम गेयता लावायची गरज नाही. ते आपोआपच साहित्य हे गीत घेऊनच येतं आणि ही गीतात्मता किंवा गेयशीलता काव्यामध्ये येते. याप्रमाणे ते म्हणतात की साहित्यामधून इथे आपोआपच कृष्णाच्या कथा ती गात असे. सकाळी उठली की कृष्णाने केलेल्या खोड्या ह्या सगळ्या काव्यामधून गायच्या. कृष्णाने कशी खोडी केली, कृष्णाने आकाळी वासरं कशी सोडली, त्यामुळे गोपिका कशा धावत आल्या, लोकांचं लोणी कसं चोरलं, त्याचप्रमाणे या माठ कसे फोडले, हे सगळं काव्यामध्ये. आणि हे सगळं गात 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 ती दधी मंथन करायला लागलेली आहे. आणि यानी यानी ह गीतानी तत् बालचरितानीच, जे जे गायन ती म्हणायला लागली ते कृष्णाचंच चरित्र होतं. याप्रमाणे कृष्ण चरित्राचं गायन करता करता दधी मंदिर मंथने, त्या दधी अर्थात दह्याला घुसळण सुरू झाली. हे मंथन सुरू झालं, घुसळण सुरू झाली. रवी लावलेला होता आणि त्याचं मंथन सुरू लागलं. नवीन वस्त्र धारण केलेलं आणि त्याचप्रमाणे आपल्या डोक्याला सुंदर अशा प्रकारच्या मालतीची वेणी लावलेली. बिभ्रनदीम सूत्रनदम पुत्र स्नेहस्मृत कुचयुगम जातकंपम शुभ्रूहू. आणि ते मंथन करता करता सगळं तिचं शरीर हालत होतं. जातकंपंच शुभ्रूहू, सगळं अंग कंपायमान होत होतं. ते एक प्रकारचा व्यायामच होता म्हणा. पुन्हा दुसरा व्यायाम करायची गरज नाही. जुन्या काळामध्ये स्त्रियांना व्यायाम करायची गरज नव्हती. आपोआपच सगळ्या घरकामातून व्यायाम होत असे. रज्वाकर्ष श्रमभुज चलत, रज्वाकर्ष ते हातामध्ये जी दोरी घेतलेली ती घेता घेता आपल्या दोन्ही हातांचा हा सुंदर अशा प्रकारचा संयोग करत करत त्या दोन्ही हातांनी हलवत हलवत, आणि कंकणो कुंडलेच, हातातले कंकण हलत होते, कानातले कुंडल हलत होते, कमरेचे कंबरपट्टा हलत होता आणि याचा आवाज येत होता. स्विन्नम वक्त्रम कबर विलगत,
आणि हे श्रम करता करता तिच्या वेणीच्या लावलेले जे मालतीची फुलं आहेत ते त्यातून गळत होते, वेणीमधले फुलं गळत होते. न्या मालती निर्ममंथ ताम स्तन्यकाम असाध्य मधनंतीम जननी हरी. आणि करता 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 याप्रमाणे भगवंताशी तल्लीन झालेली, तन्मय झालेली गीत गाते. इकडे दही घुसळते, त्यातून लोणी वरती येऊ लागलेलं आहे. आता लोणी आलंय, आता लवकरच लोणी काढून घ्यायचं. तेवढ्यात गोपाल कृष्ण उठले. आई आई मला घे. ताम स्तन्यकाम असाध्य मंथन जननी हरिही. आई म्हणल्याबरोबर ही म्हणले आता उठला बाबा पोरग. हा उठला की काही काम करू देत नाही. आणि मला घे म्हणून तिथं आला आणि लगेच त्या रवीला हात धरला. गृहीत्वा दधिमंथानम. हात धरला तिचा, त्या रवी धरला हाताने आणि हलवायचं नाही रवी, मला आधी घे. निषेध प्रीतिमावहन. निषेध केला, नाही नाही हलायचं नाही, नाही घुसाळायचं नाही, मला घे आधी. प्रीतिमावहन, प्रेमाने. आणि ती त्याच्याकडे बघू लागली. शेवटी विचार केला, कृष्ण आता हट्टी आहे खूप. हे बाळ फार हट्टी आहे. काही काही बाळ फार हट्टी असतं. तेव्हा आपल्याला आईला माहीत असतं हे बाळ कसं आहे. हट्टी बाळ आहे ना, मग त्याचं मन एकदा त्याच्या मनाप्रमाणे करू. तिने पटकन त्याला मांडीवरती घेतलं. तमंकमारूढ मपायत स्तनम. आणि लक्ष कुठं होतं, मात्र लक्ष नव्हतं. लक्ष होतं आता सूर्योदय होईल. तिकडं दूध ठेवलं होतं पलीकडं चुलीवरती, त्या दुधाकडे लक्ष होतं. आणि इकडे स्तनपान देत होती. त्याने पाहिला हळू डोळे वरती करून, आईचं लक्ष कुठे. लक्ष जर नसेल ना तर स्तनपान नीट होत नसतं. आता बालरोग तज्ञ सांगतात डॉक्टर की त्याच्याकडे लक्ष पाहिजे, नाही तर मग तो जो त्यातला आनंद आहे, तो त्यामधला जो प्रवाह आहे किंवा दुधाची जी धारा आहे ती नीट येत नाही, ती खंडित होते आणि मुलांना दूध मिळत नाही. त्याप्रमाणे तिच्या मनामध्ये मात्र दुधाकडे लक्ष असल्यामुळं इकडे लोण्याकडे लक्ष, तिकडं दुधाकडे लक्ष आणि इकडं नुसतं स्तनपान. अहो ते काय कृत्रिम नुसती गोष्ट आहे का? कृत्रिमता नाहीये. स्तनपान हे आनंदाने स्वभाव त्यांचा लक्षात घेऊन केलं पाहिजे. तर या ठिकाणी तिच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं. नाही तर मग हे काय टेक्निकल गोष्ट आहे का? नाही, तांत्रिक गोष्ट नाहीये. पण तिचं लक्ष नसल्यामुळं भगवंताला स्तनपानामध्ये प्रवाह त्यातला खंडित होऊ लागला. आणि स्नेहस्नुतम सस्मितमीक्षती मुखम. आणि तो अतृप्त मुत्सृज्य जवेन सहायया. कृष्ण म्हणू लागला मनात, मी अतृप्त आहे, मला अतृप्त ठेवती आणि दुसरीकडे लक्ष देते. अहो माझ्याकडे लक्ष दे ना, मी तृप्त झालो तर सगळं तृप्त आहे. पण मी अतृप्त असेल, मला जर माझं पोट भरलं नाही तर काय उपयोग आहे. अतृप्त मुत्सृज्य जवेन सहायया. आणि मग विचार केला, तिचं लक्ष जर दुधाकडे ना, तिकडे अग्नीकडे पाहिलं आणि डोळ्यानेच अग्नीला खुणावलं. यद भयात वाती वाहतो यम सूर्यस्तपती यद भयात. अहो ज्याच्या भयाने सूर्य तापतो, ज्याच्या भयाने अग्नी प्रज्वलित होतो, ज्याच्या भयाने वारा वाहतो, इंद्र ज्याच्या भयाने काम करतो, पाऊस पाडतो, वर्षती इंद्र. त्याप्रमाणे इथे अग्नीला ताबडतोब कळालं आणि अग्नी जे भडभड 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 वाढला ते इकडे दूध करपून राग झाली. राग झाल्याबरोबर तिने रागाने कृष्णाला उचललं आणि खाली टाकलं. खाली टाकल्याबरोबर संजात कोपहा. राग आला तिला, काय बाबा कृष्णाला घेतलंय आणि तिकडं दूध माझं गेलं. दूध गेलं म्हटलं ते कोणत्या, त्या गाईंचं दूध होतं ज्याच्यामध्ये त्या सुगंधी द्रव्य, सुगंधी गवत त्या खात होत्या, ते दूध होतं. म्हणून तिचं चित्त त्याच्यात होतं. ते काय सामान्य दूध होतं का? आणि ती पळाली ताबडतोब. कशी दुधाकडे धावली, मोरोपंतांनी म्हटलंय, कशी दुधाकडे धावली. कृष्णाला बाजूला सोडलं आणि दुधाकडे कशी धावली. संजात कोप स्फुरिताधरम. कृष्णालाही राग आला, थरथर थरथर ओठ कापू लागले. आणि संदश्य कृष्णाने राग आल्याबरोबर अग्नीला तर सांगितलं आणि इकडे विचार केला आता काय करावं. आई तर तिकडं पळाली. मग दधीर दधिमंथ भाजनम. एक तिथं ती रवी होती, ती रवी घेतली आणि तिथं पाठ फोडून टाकला. रागाला काय, लहान मुलं काय करतील सांगता येत नाही, रागाने काही करतात. तिथं रवी होती जवळ, ती रवी घेतली आणि त्या बरोबर खापराच्या
भांड्यावर मारल्याबरोबर ते खापराचं भांड फुटलं. भित्वा आणि त्याच्यानंतर पुढे गेले. आता आई पळत येईल म्हणून जघास हयंग मवंतरम गताहा. संस्कृत भाषा इतकी श्रीमंत आहे, मराठी भाषा सुद्धा एवढी नाहीये, इंग्रजी तर नाहीच नाही. अहो आपल्याला लोणी, ताजं लोणी, याला मराठीत काय शब्द आहे? काय नाही, ताजं लोणी, नाही तर सासणीचं ताजं लोणी. पण इथे संस्कृतमध्ये हयंग वमंतरम, हयंगव असं नाव आहे. ताजं आत्ता काढलेलं लोणी त्याला हयंगवम म्हणतात. तेव्हा हयंगवम, आत्ता हे काढलेलं लोणी, त्याच्यात तिचं चित्त होतं. भगवंतानी ते सगळं लोणी घेतलं आणि अंगाला लावलं, खाल्लं. आणि बाहेर गोप मुलं आलेच होते, त्यांना म्हणलं इकडे या, इकडे या, इकडे या, आपण सगळं लोणी खाऊन टाकू. मुलांना काय, सगळे मुलं आले, उत्तार्य गोपी सोडून पुन्हा सगळं लोणी खाऊन टाकलं. आणि ही आई इकडे यायच्या आत दुसऱ्या खोलीमध्ये गेले. तिसरे तिथे दही दुधाचे माठ होते, तेही फोडून टाकले. तिथे एक उखळ होतं, त्या उखळावर चढले. आता ह्या ज्या उखळाला बांधल्याचा प्रसंग आहे ना, त्या उखळावर ते चढले आणि उखळावर चढून लोणी काढलं वरचं लोणी. आणि तिकडं माकडं होते, त्या माकडांना बोलावलं, माकडांनाही देऊन टाकलं. मरकाय काम अमृतंशी स्थितम. आणि त्या सगळ्या माकडांना, मुलांना सगळं लोणी काऊन फस्त करून टाकलं. हयंगवम चौर्य विशंकिते क्षणम. सगळं हयंग म्हणजे आत्ता काढलेलं लोणी, सासणीचं नाही, आत्ता काढलेलं ताजं लोणी तिने भराभर काढून ठेवलं होतं. तिला वाटलं आता कृष्णाला आवडतं म्हणून काढावं, तर यांनी सगळं फस्त करून टाकलं आणि सगळीकडे दह्या दुधाचा समुद्र करून टाकला. सगळ्या खोल्यामध्ये दही दूधच सांडलं. आई धावत धावत आली. यशोदेने पाहिलं, अरे बाप रे, कृष्णाने तर काय हा पराक्रम केलाय. आपल्या मुलांनाही बोलावलंय, माकडांना बोलावलंय, मांजराला बोलावलंय खायला प्यायला, आणि स्वतः सगळीकडं त्याच्यामध्ये नाचू लागला. तामायत्त यष्टीम प्रसमीक्ष सत्वर. आणि एक काठी घेतली आणि धावत धावत कृष्णाकडे आली. कृष्ण त्या उखळावर चढला होता. थांब म्हणते, त्या उखळावर तू चढला ना, त्यालाच मी तुला बांधते, थांब म्हणून हातामध्ये काठी घेतली आणि निघाली. कृष्ण, आता आई आली, आता आई आपल्याला मारते म्हणून कृष्ण जे तिथून पळाले, पुढे पळाल्यावर तिला वाटलं कुठे पळतील. आणखी ती त्याच्या मागे पळाली, हातात काठी तशीच, राग तसाच, सगळे भांडे पडलेले तसेच, आणि पळायनी माग. अनवंचमानाजनी बृहत चल. आता ती आधीच तर 60 वर्षाचं वय झालेलं, शरीर जड झालेलं, तोलत नव्हतं, त्याप्रमाणे अंग स्थूल होतं, ब्लड प्रेशरही होतं, शुगरही असेल, काय सांगता येते. आता हे खरं म्हणजे नव्हतं त्यावेळेला, हे सगळं कलियुगातले दुखणे. असो, याप्रमाणे तिचं स्थूल शरीर, त्याप्रमाणे तिचं अंग तिला तोलत नव्हतं तरी, आणि आतापर्यंत केलेले परिश्रम त्यांनी दमून थकून गेली होती. सकाळी उठून आणि कृष्णाच्या मागं धावू लागली. कृष्ण काय लहान मुलगा आहे, तो पळायला लागला लांब. जे तुरु 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 पळत लांब गेला. श्रोणी भराक्रांत गती सुमध्यमा. आणि हिची गती सुमध्यमा, हिची गती मात्र हळूहळू चालली. काय भराक्रांत, भराक्रांत म्हणजे वजन खूप होतं तिचं, आणि वजनामुळे तिला पळता येत नव्हतं. आपल्याला सुद्धा पळायला सांगितलं तर जमणार नाही, लहान मुलगा चिंगाट पळतात. त्याप्रमाणे जवेन विश्वंसते केशबंधन. काय तिची अवस्था सांगितली भागवतकारांनी. अहो, तिच्या केस सुद्धा इकडे तिकडे विस्कटले, त्याचे फुलं तर कुठं पडले पत्ताच नाही. सगळे केशबंधन म्हणजे केस जे बांधलेले होते ते सगळे मोकळे झाले. आणि च्युतप्रसूनानुगते परामृषात सगळी फुलं इकडे तिकडे सांडले पडले. ती मात्र रागावलेली होती. नाही, आता कृष्ण थांब, तुला मी योग्य धडा शिकवते. तुला आता, तू आतापर्यंत एवढ्या खोड्या करतोस, आता पुन्हा खोड्या करणार नाहीस, अशीच धडा शिकवते. कशांत मंजन वंशीन स्वपाणीना. हातामध्ये तर ही यष्टी घेतलेली आणि पळायला लागलेली. कृष्ण पुढे पळतायत, ही मागे. सगळे गावातले लोक जमा झाले, गावातल्या स्त्रिया जमा झाल्या. अहो काय यशोदाबाई, काय पाटलीनबाई, काय चाललंय? काय नाही, याला धरते. अहो जाऊ द्या ना, द्या सोडून, लहान मुलगा आहे, खोड्या करतच असतो. नाही नाही नाही, असं कसं खोड्या करतो म्हणजे काय? याची खोडी एकदा, याची खोड मोडते. थांब, खोडी कशी करतो? याची खोडच मोडते. म्हणून पळायली, गावाच्या बाहेर पर्यंत आली. आता गाव छोटच होतं, गावाच्या बाहेर यायला काय लागतं. यावेळेला त्या ठिकाणी ही पांडवांची आई
कुंती त्या ठिकाणी होती असं तिचं वर्णन आपण प्रथम स्कंधात बघितलेलं आहे. कुंती त्यावेळेला तिथं होती आणि कुंती म्हणते, कृष्णा मला तुझं ते रूप आठवतंय ज्या वेळेला आई तुझ्या मागं धावते आणि आता पळून पळून आई थकून गेलीये, दमून गेलीये आणि यावेळेला आई म्हणते, थांब कृष्णा, तुला मी धरल्याशिवाय सोडणार नाही. याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात भगवंताबद्दलची निष्ठा. आता भगवंत म्हणून नाही, कृष्ण म्हणून नाही, मी सोडणार नाही तुला, मी धरल्याशिवाय तुला सोडणार नाही, काही होऊ द्या. याला म्हणतात निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. उद्विक्षमाणम भयविमले क्षणम. आणि मग कृष्ण घाबरले, घाबरल्याचं नाटक केलं. कृष्ण म्हणू लागले, आई आई आतापासून नाही, आतापासून नाही, मी आता काही करणार नाही. उद्विक्षमाणम भयविमले क्षणम. भय घाबरल्याचं नाटक केलं आणि रडायला लागले, उभे राहिले. तेवढ्यात आईने धरलं, हस्ते गृहीत्वा, हाताने धरलं, थांब. तो म्हणला, नाही आई मारू नको, मारू नको. हातात छकाटी घेतली होती, ती म्हणली ठीक आहे मारत नाही, दिली फेकून. त्यक्त्वा यष्टीम सुतम भीतम. नाही लेकरू घाबरलंय, घाबरलंय, आता नाही नाही म्हणतंय ना, मी काठीने नाही मारत. काठी दिली फेकून आणि मग मात्र पक्क धरलं. भक्त देवाला कसा धरतो, भक्त देवाला धरतो. योग्यांना धरता येत नाही, भक्त योग्यांना देव नाही धरता येत का? योगी आपल्या योग्याच्या खुणे याच्यामध्ये असतात. योगीश्वर जे असतात त्यांना असं वाटतं की भगवान हा निर्गुण निराकार निर्विकार आहे, म्हणून योग्यांना देव धरता येत नाही. पण भक्तांना धरता येतो का? भक्तांना धरता येतो ना, भक्तांना त्याच्यावर रागवताही येतं. संत जनाबाई तुझे गेले मडे, तुला पाहुनी काळ रडे, म्हणून त्याला शिव्या देते. या ठिकाणी त्याचप्रमाणे नामदेव महाराज किंवा संत जनाबाई, हे देवा तुला विठ्ठलाशी जीत धरले, तुला मी जिवंत धरलंय आणि आता धरीला पंढरीचा चोर. वर्णन आहे, धरीला पंढरीचा चोर आणि गळा बांधून या दोर, धरीला पंढरीचा चोर. त्याला गळ्याला बांधलंय, पक्क बांधलंय त्याला गळ्याला आणि त्याला फरफट ओढत आणलं आणि त्याला कारागृहात टाकलं, त्याला बांधून टाकलं, त्याला कारागृहामध्ये टाकलं. आणि मग त्यांनी सांगितलं, हृदय बंदीखाना केला. कुठं बंदीखाना कोणता? हृदय हाच बंदीखाना, हृदय हाच कारागृह, कारण हा पिंजरा आहे ना हाडाचा. हृदय बंदीखाना केला आणि मग त्याला सोहम शब्दे मारा केला, विठ्ठल काकुळती आला. त्याला सोहम शब्दाने मारा दिला आणि तो मग काकुळती आला. मग नामदेव महाराज म्हणतात, जीव गेला न सोडे तू ते, माझा जीव गेला तरी तुला सोडायचं नाही. भक्त असा देवावर रागावतो, प्रेम करतो. त्यांचा अत्यंतिक प्रेम असतं, म्हणून देव बांधला जातो. हिने धरलं यशोदेने आणि धरल्यानंतर हस्ते गृहीत्वा आणि मग रागवायला सुरुवात केली. कृष्ण म्हणले, आतापासून नाही आई, आतापासून मी असं करणार नाही, आतापासून त्रास देणार नाही. आणि मग त्याने वर्णन केलंय की ज्या वेळेला कृष्णाने रडायला लागला, रडायचं नाटक केलं, त्यावेळेला त्याच्या डोळ्यामध्ये काजळ घातलेलं होतं आणि हे काजळाचा पट्टा रडत असल्यामुळं त्यांनी आपल्या मनगटाने डोळ्याला पुसल्याबरोबर एक पट्टा त्यांच्या या गालावर आला, दुसरा पट्टा दुसऱ्या गालावर आला आणि रडता रडता नाकातून देखील प्रवाह चालू होता. त्याचा एक पट्टा इकडं आला, दुसरा पट्टा चमचम तिकडे गेला आणि याप्रमाणे कृष्णाचं ते रूप या ठिकाणी कुंती म्हणते, कृष्णा तुझा ते रूप मला आज बघायचंय, ते रूप मला आज आजही आठवतंय. तू किती रडलास, तू किती खोटं खोटं का असेना, परंतु नाटक का असेना, पण ते केलंस. आणि हस्ते गृहीत्वा त्यक्त्वा यष्टीम सुतम भीतम विज्ञाय भगवत्सला. आणि तिने त्याला फरफर फरफर ओढत आणलं. न चांतर न बहिर न यस्य न पूर्वम चापि ना परम. अहो भगवान हा भक्त धरू शकतो आणि भगवान तम मत्वाज व्यक्तम मर्त्यलिंग मधोक्षजम. भागवतकार म्हणतात, अहो जो सगळ्या जगामध्ये व्यापक आहे, व्यापक आहे सहचराचरी, तो सगळ्या जगामध्ये व्यापक आहे, सगळ्या सुरा अभयदानी, सगळ्या सुरांना देवलोकांना जो अभय देतो, परंतु तो आज घाबरल्याचं त्यांनी नाटक केलं आणि मग यशोदेनी त्याला आणलं, ओढत ओढत आणलं आणि आतापासून नाही करणार ना, थांब तुला मी बांधून टाक, तुला शिक्षा तर दिलीच पाहिजे, तू जे केलंस ना त्याला शिक्षा.
मग काय केलं? गोपी कोलू खले दामना बबंद प्राकृतम यथा, त्याला बांधायला म्हणून दोरी आणली आणि त्याला उखळापाशी उभं केलं. उखळापाशी उभं केलं, दोरी आणली खरी, पण तिला वाटलं काय याची कंबर तर बारीक आहे, एक दोरीचा एक घेतला आणि त्याला कमरेला आणि इकडं उखळाला बांधलं आणि एक बिरडं फोडलं की झालं काम. दोरी घेतली, 2 बोट कमीच पडले. म्हणजे असं कसं काय झालं, 2 बोट कमी पडले. पुन्हा दुसरी दोरी आणली, पुन्हा बांधली, त्या दोरीला दुसरी दोरी जोडली. तिला वाटलं आता काय, आता जमते. पुन्हा दोरी जमेना, 2 बोट कमीच पडायला लागले. म्हणजे बिरडं फोडायला 2 बोट कमी कसे पडायला लागले? आपल्या घरातल्या सगळ्या दोऱ्या आणल्या. ते म्हणतात सगळ्या घरातल्या दोऱ्या आणून सुद्धा एवं स्वगेह दामानी, घरातल्या दोऱ्या संपल्या. शेजारी ती म्हणली दोरी आहे का? म्हणलं मी कशा दोरी कशा म्हणजे बांधायची, तुमच्याकडे नाही का? संपल्या म्हणले. संपल्या म्हणल्यावर सगळ्या गोपींना आश्चर्य वाटून लागलं. गोकुळातल्या सगळ्या गोपी ते नाटक बघायला आल्या. काय हे असं कसं काय, 2 बोट कशी काय कमी पडतात? तर दाम बध्यमानस्य स्वारोगस्य कृतागसा. कृष्ण किती लहान, कृष्णाची कंबर किती लहान. पण व्यंगुलो नून भूतेन सन्नदेत गोपिका तदपि व्यंगुलम न्यूनम यदा दत्तबंधनम. जे दावे आणावेत ते 2 बोट कमीच पडू लागले. का हो म्हणले, कशामुळं? जोपर्यंत मी बांधील असा अहंकार असतो तोपर्यंत अहंकारामध्ये देव कधी जवळ येत नसतो. 2 बोट लांबच असतो. तुमचा अहंकार सोडा, देव जवळ येतो. आणि ते हात त्या ठिकाणी बिरडं फोडू फोडू सगळ्या हातांमधून रक्त येऊ लागलं, बोटामधून रक्त येऊ लागलं. पण तिचा निश्चय पक्का होता, नाही मी भगवंताला बांधणार. याप्रमाणे मोरोपंतांनी वर्णन केलंय की अहो या यशोदेनी दोरीने बांधलं का हो कृष्णाला? नाही, तुझी दया तुला बांधिते. तुला शेवटी दया आली की नाही, आता एवढा अंत पाहणं बरं नाही, आपल्या आईला एवढा त्रास देणं बरं नाही. तुला दया आली म्हणून तुझ्या दयेनेच तू स्वतःला बांधून घेतलंस. तुला कोणी बांधू शकत नाही, तू सगळ्याच्या पलीकडला आहेस. यातलं दुसरं तात्पर्य असं आहे की दोरीनं भगवान बांधला का जात नाही, तर दोरीला संस्कृतमध्ये गुण हा शब्द आहे. गुण म्हणजे दोरी. भगवान गुणाने बांधला जात नसतो. तो निर्गुण निर्विकार निर्विकार आहे, निर्गुण आहे ना, तो गुणाच्या पलीकडचा आहे. तो गुणाने कसा बांधला जाईल? गुणबद्ध होणार नाही. तो मायेचा आश्रय घेतो पण तो गुणबद्ध होत नाही, गुणामध्ये बांधला जात नाही. आपण जीव गुणात बांधले जातो, म्हणून आपण दोरीने बांधला जातो, संसाराने बांधले जातो. संसार ही दोरी आहे आणि संसार रूपी दोरीनं आपण बांधले जातो. पण भगवान हा संसाराने बांधला जात नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सांसारिक गोष्टी ज्या आहेत, गुण म्हणजे संसार किंवा गुण म्हणजे माईक गोष्टी, ह्या गुण ज्या आहेत, माईक गोष्टी ज्या आहेत, त्या सगळ्या भगवंतापर्यंत जाऊ शकत नाहीत. थोडं अंतर शिल्लकच राहतं. आपण जगातले किती सुख मिळाले तरी माणसाला परिपूर्णता प्राप्त होत नाही. कोणालाही विचारा, का हो सगळं घर आहे, दार आहे, प्रपंच आहे, गाडी आहे, मुलं आहेत, बंगले आहेत, सगळे का हो बरं आहे का? आधी म्हणतो हो बरं आहे. पण थोडं विचार, नाही थोडं काय आहे, असंच झालं. जरा मी प्रयत्न केला होता, मला वाटलं होतं माझ्या शेत गेलं माझ्या रेल्वेमध्ये, मला असं वाटलं की मला किमान 20 कोटी मिळतील, पण 18 कोटी मिळाले हो. मग 2 कोटी मिळाले नाही. त्यासाठी हायकोर्टात नाही सुप्रीम कोर्टात भांडणार करायचं काय? 2 कोटी काय आणि 20 कोटी काय? शेवटी कोटीच्या कोटी उड्डाणी. माणसाला सुख मिळेल का? नाही. 2 बोट कमीच आहे. कधी पहा माणसाला कधी असं वाटत नाही समाधान झालं, आता मी परिपूर्ण आहे. अशी परिपूर्णता संसारामध्ये कधी होत नाही. अपूर्णता ही या परिमदला जरी बुडवी शोकी. माणसाच्या जीवनामध्ये अपूर्णताच आहे, परिपूर्ण फक्त ईश्वर आहे. त्यामुळं ते म्हणतात गुण, कोणत्याही गुणाने देव बांधला जाऊ शकत नाही, कारण गुण हे अपूर्ण आहे. संसार हा अपूर्ण आहे आणि संसाराच्या अपूर्णतेमध्ये जेव्हा भगवंतात आपण अहंकार रहितता आणतो तेव्हा तो संसार परिपूर्ण होतो. जेव्हा अहंकार त्यातून बाजूला जातो, अभिमान बाजूला जातो, अहंकृती बाजूला जाते, तेव्हा आपोआपच भगवान म्हणतो की तुझा संसार हा मी परिपूर्ण झाला. तुझा संसार देखील परिपूर्ण करतो. कारण जो भगवान संसाराच्या पलीकडचा आहे, गुणांच्या पलीकडचा आहे, मायेच्या पलीकडचा आहे,
तो भगवान हा गुणांनी बांधला जाणारा नाही. म्हणून ते म्हणतात तदपि व्यंगुलम न्यूनम यदा तत्बंधनम एवं स्वगेह दामानी यशोदा संदत्यपि गोपीनाम सुस्मयंतीनाम स्मयंती विस्मिता भवत. सगळ्या गोपिकांना आश्चर्य वाटलं. सगळ्या गावात ही वार्ता कळाली. गावातल्या सगळ्या स्त्रिया त्या ठिकाणी जमा झाल्या आणि म्हणून ते म्हणतात की भगवान हा तर विचार केला की दोरीनं नाही तर भगवान प्रेमाने बांधला गेला. तुझी दया तुला बांधिते असं मोरोपंतांनी म्हटलंय. न ती प्रबल गोपिका तुझी दया बांधिते. न ती प्रबल गोपिका, ती गोपिका काही फार बलवान नव्हती, शक्तिवान नव्हती, पण तुझी दया बांधिते असं त्यांनी म्हटलंय. या ठिकाणी एकदा याच घटनेवर आधारित एक कथा सांगण्यात येते. संत लीलामृतामध्ये एक कथा आहे. संत लीलामृतामध्ये प्रेमाबाईची एक कथा सांगितलेली आहे. ती प्रेमाबाई आपल्या 17व्या शतकामध्ये होऊन गेलेली एक संत कवयित्री आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. ही इतकी तल्लीन होती भगवंतामध्ये, इतकी भगवंताशी इतकी तद्रूप. रोज ती पोथीला जायची, पुराणाला जायची आणि पुराण श्रवण करून आलं की घरी घरकाम करायची. एके दिवशी तिच्या घरी पाहुणे आले म्हटल्यानंतर आता पुराणाची तर वेळ झाली आणि तिचं मन नुसतं पुराणाकडे ओढू लागलं. काय आता आज मोठी चांगली कृष्ण कथा आहे हो, आपल्याला जायला पाहिजे होतं, पण पाहुणे आलेत, आधी ते कर्तव्य स्वयंपाक केला पाहिजे. म्हणून ती स्वयंपाकाच्या नादात राहिली आणि तिने मुलाला सांगितलं जा रे. तिचा मुलगा होता, तिला सांगितलं जा बुवा काय कथा सांगते तेवढं ऐक आणि ती कथा मला सांग. तो गेला ऐकायला. याप्रमाणे तो गेला. ह्या महिपती बुवा ताहराबादकर यांनी ही कथा लिहिलेली आहे आणि ही त्यांच्या 42 ते 44व्या अध्यायामध्ये आलेली आहे. याप्रमाणे तो गेला ऐकायला. ही विधवा बेचारी होती प्रेमाबाई आणि 10 वर्षाचा मुलगा गेला. त्यांनी कथा ऐकली आणि आला. इकडे ब्राह्मणांचे लोकांचे जेवणे झाले, पाहुणे रावळे वाटी लावले तिने आणि मग म्हणली काय सांगितलं आज कथेमध्ये असं म्हणलं. संध्याकाळ रात्र झाली होती ती ऐकायला, कारण दिवसभर पाहुणे होते. ते गेल्यानंतर मग तिने विचारलं काय सांगितलं रे म्हणले आज कथेत. ते म्हणे काही नाही, त्यांनी सांगितलं की यशोदेनी कृष्णाला बांधलं. ही कथा चालली होती. यशोदेनी कृष्णाला उखळाला बांधलं. सोडलं नाही का म्हणे. ते म्हणे नाही सोडला, आता उद्या सोडू म्हणे. आपण एक तसंच म्हणणार आहे. भगवान उद्या सोडू म्हणून त्यांनी ती कथा संपवली. असं म्हणल्याबरोबर प्रेमाबाई इतकी तल्लीन झाली होती कृष्णामध्ये, ती म्हटली नाही असं कसं म्हणे, मी आणते म्हणले सोडून त्याला. कृष्णाला रात्रभर बांधून ठेवायचं का म्हणे, नाही मी त्यांना सोडून आणते असं म्हणून डोळे झाकले आणि तल्लीन झाली आणि शेवटी तिथंच प्राणोत्क्रमण झालं. त्या ठिकाणी महिपती बुवा ताहराबादकरांनी ही प्रेमाबाई यांची ही कथा लिहिलेली आहे आणि ही फार सुंदर अशा प्रकारचे काही अभंगतीचे पद आहेत. कृष्णा मुरली तुझी गोड नावाची काही पद आहेत. त्याप्रमाणे अहो कृष्णगडी आपुला, जेव्हा कृष्ण याला गेला आपल्या कंसाला मारण्याच्या निमित्ताने मथुरेला गेला आणि पुन्हा परतच आला नाही, तेव्हा कृष्णगडी आपुला आणि आता आपल्याला तो विसरला, तो राजा झाला, द्वारकेचा राजा झाला, तो आपल्याला विसरला. अशा पद्धतीच्या खूप सुंदर पदरचना त्यांच्या आहेत. असो, याप्रमाणे इथे सांगायचं तात्पर्य असं की तल्लीनता काय असते, तन्मयता काय असते, ती आपल्याला अगदी परवापर्यंत एखाद्या संत साहित्यामध्ये काव्यामध्ये पाहायला मिळते. याप्रमाणे या ठिकाणी भगवंताला कृष्णाला तिने बांधलं आणि हुस श्वास टाकला, बस कृष्णाला बांधलं आणि मग सगळ्या गोपिका परत गेल्या. ही परत गेली, आपापल्या कामाला लागले आणि आता कृष्णाने विचार केला आता आपल्या तर हा खोडकर पोरगा काय करावं, आपल्याला तर बांधलंय तर काहीतरी असं तसं करू लागले, हलू लागले, डुलू लागले. तेवढ्यात त्यांनी विचार केला तर उभं होतं ते उखळ आणि ते आडवं केलं होतं बांधताना. ते थोडं पुढे गेल्यावर ते उखळ मागं आलं. अरे म्हणले गाडा बरा आहे, हा गाडावर आहे. म्हणून श्रीकृष्णाने त्या उखळाच्या निमित्ताने त्याला हलवायला सुरुवात केली. ते गाडा म्हणून पुढं आलं. ते अजून अंगणात आणलं. अंगणात आणल्यानंतर तिथे यमला अर्जुनाचे 2 वृक्ष उभे होते.
अर्जुन वृक्ष म्हणजे अर्जुन सादाडा याचे 2 वृक्ष दुबुळके दोन्ही जवळजवळच आलेले होते आणि कृष्ण पुढे गेले. आता हे उखळ माग आहे, बांधलेले कमरेला, आणि ते उखळ मात्र अडकलं. कृष्ण गेले पुढे, उखळ अडकलं. आता पलीकडून जावं ना, पण नाही, ते वृक्षही मोठाले असतील, त्याच्या बुंधे मोठे होते, पण जायला आतमध्ये जागा होती, पण हे उखळ काही जाऊ शकत नव्हतं. तेवढ्यात श्रीकृष्णाने पुढे गेले आणि एकदम उखळाला धक्का दिला. धक्का दिल्याबरोबर ते वृक्ष उन्मळून धाडकन खाली पडले आणि त्याच्यातून नल, कुबन आणि मणिग्रीव हे 2 जण, हे जे प्रत्यक्ष कुबेराचे मुलं, ते त्यातून प्रगट झाले. 2 वृक्ष पडले, आवाज झाला, त्यातून हे 2 जण बाहेर आले आणि हात जोडले, त्यांनी नमस्कार केला. शुकाचार्य म्हणतात, अहो हे कोण 2 जण ते आम्हाला सांगा. राजोवाच कथ्यतां भगवन्ने तत्तयो शापस्य कारणम यत्तत् विग्रहितं कर्म येन वा देवर्ष सत्तमः. ते म्हणाले, शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, हे कुबेराचे 2 मुलं हे मदांध झालेले होते. आपल्या स्त्रियांच्या सवर्तमान हे एका ठिकाणी जलक्रीडा करत असताना नारद तिथून चाललेले होते. स्त्रियांना लाज वाटली, स्त्रियांनी वस्त्र घेतले, पण यांना काहीच वाटलं नाही. धनमदांध, त्याचप्रमाणे दारू पिणारे, आपल्या धनाच्या, त्याचप्रमाणे पैशाच्या, मोठेपणाच्या, कीर्तीच्या, लौकिकतेच्या याच्या धुंदीमध्ये होते. त्यांना काही वाटलं नाही. पाहिल्याबरोबर नारदांनी शाप दिला. का रे म्हणले, तुम्ही धन दुर्मदांध झालेला आहात, तुम्हाला एवढे ज्ञान नाही, कोण आलं कोण गेलं, आपल्याच नादामध्ये तुम्ही जलक्रीडा करता. तेव्हा तौ दृष्टा मदिरामत, तौ मदिरा प्राशन केलेली तुम्ही आणि श्रीमदांध झालात. पैशाचं तुमच्या डोळ्यावर पडळ आलंय, तुम्हाला कोण माणसं दिसेनात. तेव्हा आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला शाप देतो, तुम्ही वृक्ष व्हाल. असं म्हटल्यावर का ते म्हणतात, दारिद्र्यम परमंजना. हा वृक्ष, जो दारिद्र्याचं दुःख वृक्षत्वाशिवाय कळणार नाही. कारण वृक्ष हा जागच्या जागी उभा असतो, त्याला काही मिळत नाही. पाणी घातलं तर पाणी मिळेल, नाही तर काय मिळणार आहे. म्हणून याप्रमाणे बरं झालं म्हणले, तुम्हाला हा मी शाप देणारच. असं म्हणल्याबरोबर त्यांना एकदम वाईट वाटलं आणि मग त्यांच्या बुद्धीमध्ये पालट झाला. ते म्हणले, महाराज आम्हाला उशाप द्या. असं तर श्रीमदांधस्य दारिद्र्यम परमंजनम आत्मोपमेन भूतानी दरिद्र परिमक्षते. जो दरिद्री आहे तो खऱ्या अर्थानं समदृष्टीने पाहतो, श्रीमंताला समदृष्टी नसते. तेव्हा यथा कंटक विद्धोंगा, एखाद्याला काटा टोचला तर दुसऱ्याला त्याचं दुःख होत नसतं, ज्याचं जळतं त्याला कळतं. तसं ते म्हणतात, यथा कंटक विद्धांगो जंतुर्न तथी व्यथाम. बाकीच्यांना व्यथा कळत नाही. जीव साम्यम गतो लिंगैर न तथा विद्धकंटक. याप्रमाणे तुम्हाला जोपर्यंत क्षुत्क्षाम देह, जोपर्यंत तुम्ही झाडाच्या जन्माला जात नाहीत, जो दरिद्री होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही. नित्यम क्षुत्क्षाम देहस्य दारिद्र्य अन्नकांक्षिणः. अन्नकांक्षी जो दरिद्री आहे, असं समजायचं की दारिद्र्य हे पूर्वीचा पाप आहे आणि त्यामुळं दरिद्र सेव युज्यन्ते साधव समदर्शिनः. जो दरिद्री असतो त्याला समदर्शित्व प्राप्त होतं. ते म्हणाले, ठीक आहे महाराज, आम्ही हा शाप ग्रहण करतो, पण आम्हाला उशाप द्या. त्यांनी सांगितलं, तू गोकुळामध्ये जन्म घ्या आणि भगवान गोपाल कृष्ण जेव्हा तुमच्या तिथून जातील आणि त्यांचा गाडा त्या ठिकाणी अडेल, त्यावेळेला तुमचा उद्धार होईल. याप्रमाणे आज ती घटना घडली. अतोर्हत स्थावरताम शाताम नव्यथा पुन्हा स्मृती मत प्रसादेन तथापि मधुनुग्रहात. पण ते म्हणाले, आम्हाला झाडाच्या जन्मात आठवण राहील का? हो म्हणले, माझा तुम्हाला आशीर्वाद आहे, तुम्हाला आठवण राहील. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, भगवंतानी तिथे या उखळाच्या घर्षणाने हे पडले आणि ते हात जोडून उभे राहिले. आता भगवंताच्या समोर हे काय प्रार्थना करतील, त्याचप्रमाणे भक्तीचं आविष्कार कसा करतील आणि ते त्यातून मुक्त कसे होतील आणि मग पुढचा भगवंताच्या वृंदावनामधला जो वत्सासूर बकासूर यांचा उद्धार आहे, तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल.